नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। आपल्या चॅनलवरती बीएड ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया अगदी सीईटीचा फॉर्म असेल, त्यानंतर हॉल तिकीट जनरेट असेल, त्याचबरोबर सीईटीचा निकाल असेल आणि त्याच्यानंतरची कॅप प्रोसेस असेल, तर अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर माहिती दिली जाते। त्यामुळे तुम्हाला जर पुढे सन 2026 मध्ये बीएडसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर सगळ्यात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे व्हॉट्सअप ग्रुप देण्यात आलेले आहेत, टेलिग्राम चॅनल देण्यात आलेले आहेत, तर यामध्ये तुम्हाला जॉइन व्हायचं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती आणि शंकांचं समाधान मिळून जाणार आहे। तर बीएड प्रवेश प्रक्रिया या वर्षीची कशी राबवली जाणार आहे, साधारणतः रजिस्ट्रेशन कसं असणार आहे, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती घेऊया। साधारणतः बीएडच्या परीक्षेचं ज्या दिवशी पेपर होणार आहे याचं वेळापत्रक आलेलं आहे, तर याच्यासाठी ही सीईटीचं वेळापत्रक आलेलं आहे। त्यामुळे साधारणतः या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सीईटीचं जे वेळापत्रक आहे, रजिस्ट्रेशनचं जे वेळापत्रक आहे, पोर्टलवरती नोंदणी करण्याचं वेळापत्रक आहे ते येईल। साधारणतः डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा देखील यासाठी उजाडू शकतो आणि त्याच्यानंतर डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा संपूर्ण जानेवारी महिना एक महिना संपूर्ण दिला जातो सीईटीच्या रजिस्ट्रेशनसाठी। आणि त्याच्यानंतर सीईटीची जी परीक्षा आहे, साधारणतः डेट्स तुम्ही पाहिलेच असतील, तर अशा प्रकारे एप्रिल पर्यंत परीक्षा होते आणि त्याच्यानंतर बीएड सीईटीचा निकाल आहे साधारणतः जून महिन्यामध्ये किंवा मेच्या एंडिंग पर्यंत लागणे अपेक्षित असतो। आणि याच्यानंतर साधारणतः जून महिन्याच्या अखेरपर्यंत कॅप प्रोसेस, म्हणजे जी सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे की कॉलेज ॲडमिशनमध्ये जी कॅप प्रोसेस असते, कॅप राऊंड 1, 2, 3, तर अशा प्रकारची जी प्रोसेस असते ती साधारणतः जून महिन्याच्या अखेरपासून सुरू होते। तर या ठिकाणी देखील साधारणतः 15 ते 20 दिवसांचा विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठीचा वेळ दिला जातो। कागदपत्रे अपलोड करायची असतात, तर अशी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला मेथड निवडावी लागते आणि त्याच्यानंतर कॅप राऊंड, साधारणतः बीएड कॅप प्रवेश प्रक्रियेअंतर्गत कॅप राऊंड जे आहेत ते 4 होतात। 3 पर्यंत तुम्हाला संधी असते, चौथा आहे तो इन्स्टिट्यूट लेवलचा जो राऊंड आहे तो होत असतो। तर अशा प्रकारे साधारणतः ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही जी बीएड कॅप प्रोसेस चालू राहते आणि त्याच्यानंतर कॉलेजेस सुरू होतात। तर अशा प्रकारे एकंदरीत ही बीएडची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते। तर या संदर्भात आवश्यक कागदपत्रे कोणती, सीईटीचं रजिस्ट्रेशन कसं असतं, या संदर्भात प्रॉपर व्हिडिओ वेळोवेळी आपल्या चॅनलवरती दिले जाणार आहेत। त्यामुळे अशा प्रकारे बीएड सीईटीची तयारी करायची आहे तुम्हाला, जर बीएड ॲडमिशन घ्यायचं असेल तर या संदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।